कशा कशाचं मटण नाही खायचं? अगं आज मी एका सशाचा नाही, एका आईचा मुर्दा पाडून आलोय, एका आईचा मुर्दा. अगं मरणाच्या दारात मायेच्या पोटी आईला पाना फुटावा, तिच्या चिला पिल्याने तिचाच रक्ताळ्याला पाना चाटावा. अगं हे काय आगरीत म्हणाव का? अगं माणसाला जशी नाटी असतील तशीच त्या मुक्या जनावरांना नाटी असतील, ही मला ठाऊ नसावं. अगं नात्याची घात करणारी ही शिकार मी का केली वहिने, का केली? अगं मी जी मारल्याला इकून ती कुणाचं तर बाप असेल नवा, आणि जी मारल्याला होलं कुणाचं तर बाळ असेल नवा. अगं वहिने बाळ असेल. अगं वहिने या शिकारी पाय मी आज एका पोराचा आणि एका आईचा घात करून आलो वहिने, एका आईचा घात करून आलो. अगं त्या माऊलीनं आपल्या पोराला तर पाळण्यात झोपवलेलं, आणि त्याच्या पायाचं पण मी टाव घ्यावं का वहिने, टाव घ्यावं का? आजपासून शिकार नाही करणार वहिने, मी आजपासून शिकार नाही करणार, मटण नाही खायचं वहिने. नका जाऊ शंकर्या, शिकारीच्या नादाला माझं पोरा भरला दारा दुबाई. काय खरं नाही, ठेवून ठेवलाय. शंकर ने मेरे बच्चे को जख्मी किया है. आपण मारामारी करून का कधी प्रश्न सुटतात? पाटील तुम्ही गावचं कारभारी, कळत्या वयात शंकराच्या हातात बंदूक दिली. आज अब्दुलाच्या पोरावर गोळी मारली म्हणून तुम्हाला सगळ्यांना जाग आली. अरे पण त्या मुख्या जनावरांच्या चिमण्या पाखरांच्या पोरा बाळासनी जेव्हा गोळ्या लागत होत्या तेव्हा गाव झोपलं होतं. ह्यो अब्दुल्ल्या इकुलाची शिकार केली तेव्हा त्याला घेऊन नाचला, खांद्यावर घेऊन नाचला. सगळ्या गावानं त्याला खांद्यावर घेतलं, नाचलं, मिरवणूक काढली. आणि आता त्याच्याच पोराला गोळी लागली म्हणून तुम्हाला कळ आली. शंकराने केलेलं काम वाईट होतं, कोणतेच समर्थन करीत. पण एक ध्यानात ठेवा, तो प्रश्न एकट्या शंकराचा नाही, सगळ्यांचा आहे, सगळ्या शिकाऱ्यांचा आहे. ही शिकार जर मनात घालवली आणि बंद केली तर असं नाही कुणावर प्रसंगी येणार. आणि म्हणून पाटील ही शिकार गावातनं पार बंद झाली पाहिजे. होय बाबासाहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. चूक झाली आमची. गावचा कारभार या नात्याने मी तुमच्या समोर आज खंडोबाची शपथ घेऊन सांगतो, आजपासून आमच्या गावात शिकार बंद. काय रे शंकर, आजपासून आपल्या गावात शिकार बंद म्हणजे बंद. शंकर उठ आणि बाबासाहेबांना सांग आजपासून शिकार करणार नाही. आणि लागलीच चला खंडोबाच्या देवळात. इथनं पुढे शिकार नाही करायची. शंकर, हे शंकर, काय झालं? अरे खूळ लागलं वय रडायला. अरे तू सुधरावा म्हणून मी तुला कावीत होतो. अरे तुला मी म्हणलं होतं असते शित तर जमतेल भूत. अरे हे दुनियेचा नियमच आहे. अरे अण्णा गेल्यावर तुला कधी बापाची माया कमी पडतो नाही. मी असा अडाणी राहिलो, म्हणलं तू तरी शिकून सोडून मोठा होतो. पण तू आणि तुझे वहिनी दोघाला बी या दादाचं प्रेम काहीच नाही समज. रडू नकोस, रडू नकोस, पण कशाची मी फिकीर करू. बाळ बी ठीक आहे. नाही दादा, नाही मी रोज शाळेत जाईल आता. आणि हे बघ, मोठ्यांचा आदर करायला शिक. आयुष्यात तुला काय बी कमी पडायचं नाही. चल घरी चल. यारा कुठला